आपल्या गावासारखं एक गाव होतं आणि गावामध्ये एक ठकूबाई राहत होती बरं का, इथली नाही आमच्या तिकडची. गावामध्ये एक ठकूबाई राहत होती आणि ती ठकूबाई कीर्तनाला येऊन बसायची. गावामध्ये 4-5 सप्ते होतात, तर ती सप्त्यात कीर्तन असेल तर कीर्तनाला समोर येऊन बसायची. आणि तिने एके दिवशी नवऱ्याकडे हट्ट केला, अहो लग्न झाल्यापासून तुम्हाला काही मागितलं नाही, पण आज मात्र तुमच्याकडे एक मागते. काय पाहिजे का ठकू? काही नको मला, तुम्ही सांगाल ते काम करील, पण मला एक सोन्याची नथनी पाहिजे. आपल्या बाया बघा की बोरोळमधल्या कीर्तनाला येताना कशा सुंदर नटून येतात, गळ्यामध्ये दागिने घालून येतात. कोण म्हणते? कोण म्हणते? झोपले काय? ठकू म्हणते. ठकू विसरून देऊ नका फक्त, मग दृष्टांत समजेल. ठकू म्हणते मला नथनी द्या. बाया बघा की कशा गळ्यामध्ये दागिने एवढे मोठे मोठे घालून येतात, मलाही नथनी पाहिजे. तो म्हणला तुला नथनी मिळेल, पण तुला लोकांच्या शेतात रोजानी काम करावं लागेल. ती म्हणली चालेल, मला मान्य आहे, मी शेतात काम करायला तयार आहे. तुमच्या इकडे सगळ्यात जास्त कशाचं पीक येतं? सोयाबीनचं पीक येतं. तिने एवढे कष्ट केले, रोज लोकांच्या बांधावर जायची, सोयाबीन कापायची, खुरपणी करू लागायची, सोयाबीन तयार करू लागायची, फार कष्ट केले. ती म्हणली जेव्हा इथे सोहळा आहे ना आई जगदंबेचा, तेव्हा बाया लई दागिने घालतात, प्रतिभाताईंचं कीर्तन आहे, माझी नथनी तोपर्यंत झाली पाहिजे. एवढे कष्ट केले, कीर्तनाला नथनी घालूनच आली. नवऱ्याने 3 तोळ्याची नथनी केली. किती? आपल्याला काय करायची? ती दृष्टांतातल्या ठकीची होती, तिचं नाक का तुटाना, पण नथनी कितीची होती महिला मंडळ? 3 तोळ्याची होती. ठकूने नथनी नाकामध्ये घातली आणि कीर्तन मंडपामध्ये आली. जशी मंडपामध्ये आली तशी सखूबाईला सांगू लागली, अहो ताई बघा ना, माझ्या नवऱ्यानं, तुमच्या भावानं किती सुंदर नथनी माझ्या नाकामध्ये बनवली. अहो ताई बघा ना. घरी गेली, सासूला म्हणली, अहो आत्या बघा ना, तुमच्या लेकानं, माझ्या नवऱ्यानं किती सुंदर नथनी मला बनवून आणली. नंदे पुढं गेली, आता ही कधी विचारती? ननंद काही विचारी ना, म्हणली हिला तर माझं कधीच खपत नाही. हां, नंदेजवळ गेली, म्हणली अहो ताई बघा ना, तुमच्या भावानं, माझ्या नवऱ्यानं किती सुंदर नाकातली नथनी बनवली. ती नाकातली नथनी तिने बघितली नंदानी, म्हणली एक दिवस घालायला देशील का ग? ती म्हणली हिला तर माझं काहीच पुरत नाही, पण ती म्हणली देईल, मोठं मन करून म्हणली. कीर्तन ऐकून घरी गेली. ती म्हणली आता जर नवऱ्याचे कपडे धुतले नाही तर मार खाल्ल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून शेजारीचा ओढा होता, त्या ओढ्यावर कपडे धुवायला गेली. कपड्याला घसरा मारला की ती नाकातली नथनी डुलायची. ती म्हणली असं जर घसऱ्या मारत बसले तर शेवटच्या घसऱ्यापर्यंत माझं नाक तुटून जाईल. नथनी कितीची होती? 3 तोळ्याची. मग तिने काय केलं, नाकातली नथनी काढली आणि गळ्यातल्या पोथीमध्ये अडकवली. गळ्यातल्या पोथीमध्ये नथनी घातली, कपडे धुतले, वाळत घातले, घरी आली. नवरा घरी आला. जसं आता पाटील सरांकडे निवेदन आहे ना, तसं सगळं निवेदन त्याच्याकडं. संध्याकाळीच घरी आला चहा प्यायला. चहा करून दिला आणि चहा प्यायला लागली. रोज ती नथनी बशीमध्ये बुडायची, पण आज मात्र ठकूची नथनी बशीमध्ये बुडे ना. मग तिने आरडाओरडा चालू केला. मग मोठ्याने आवाज देऊ लागली, अहो ताई, अहो आत्या, अहो मामी, माझी नथनी बघितली का? मोठमोठ्याने हंबरडा फोडू लागली, रडू लागली. रडत रडत कीर्तन मंडपामध्ये आली. हां, ती म्हणली कालच्या कीर्तनकार बाईला एकदा फोन करा, तिला सापडली का बघा. सगळ्यांना इथं विचारू लागली. गायक वादकांना फोन करा, मंडपामध्ये येऊन विचारू लागली. मग तिला एक म्हातारी भेटली. ती म्हातारी काठी टेकवत टेकवत येत होती, म्हातारीची मान हलवत होती. ती म्हणली अगं ठके. ती म्हणली अहो आत्या, माझी नथनी बघितली का? त्या म्हातारीने जवळ बोलवली, ठकीला जवळ बोलवली आणि तिला म्हणली ठके, तुझ्या घरामध्ये गोदरेजचं कपाट असेल ना ग? आहे ना आत्या. मग त्या कपाटाजवळ जा, नका शिकांत शरीर हाणून बघ, तुला काय सापडेल? तुझी नथनी सापडेल. जशी ठकी कपाटाजवळ गेली, कपाट उघडलं, त्या म्हातारीने मागं खिचली. म्हणली ठके, तुझी नथनी या कपाटामध्ये नसून तुझी नथनी तुझ्या गळ्यातल्या पोथीमध्ये आहे. मग जशी ठकीची नथनी गळ्यातल्या पोथीमध्ये होती आणि ठकी शोधत कुठे होती? कीर्तन मंडपात. मग तसंच आपलं झालंय. भगवान परमात्मा कुठे आहे? तुमच्या आमच्या हृदयामध्येच आहे ना. आपण शोधतोय कुठं? मंदिरात. मग मला हेच सांगायचंय, भगवान परमात्मा मंदिरात नसून जशी ठकीची अवस्था झाली होती, तुझं आहे तुझं पाशी,
परितू जागा चुकलाशी. तशीच आपली अवस्था झाली आहे. भगवान परमात्मा तुमच्या आमच्या जवळच आहे, पण तुम्हाला आम्हाला विसर पडलाय. म्हणून माझे तुकोबराय वारंवार सांगतात, दिवसेंदिवस सांगतात, तुम्हाला नाही काही करता आले तरी चालेल, पण अभंगाचं आपुला तो एक देव करून घ्यावा. 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 तेने विना जीवा सुख नये, सुख नये. हेरते माईके दुःखाची जनती. हेरते माईका दुःखाची जनती. आपुला तो एक देव करून घ्यावा. जीवा सुख नये, सुख नये. येरते माईक दुःखाची जननी. येरते माईक दुःखाची जननी. आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विना जीवा, तेने विना जीवा सुख नये. आपुला देव करून घ्यावा. तेने विना जीवा, तेने विना जीवा सुख नये. टाळी वाजवा एकदा यांच्याकरता. किती गोड गातात आणि किती गोड वाजवतात बघा की. नाही तर माझं परवाला जिथं कीर्तन होतं ना, तिथं आपण एक म्हणलं की ते दुसरेच म्हणायचे बाबा. मी म्हटलं माझी वाणी तुझे वर निघून नाम, तो म्हणतो माझी मामी तुझे. म्हटलं तुझी मामी माझ्या कीर्तनात काय करते बाबा, घरीच ठेवायचं तिला. किती गोड गातात बघा ना, किती सुंदर आवाज आहे. विठ्ठल विठ्ठल. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने विन जीवा सुकोण. हे तुकोबाराय देवाला आपलंसं करायला सांगतात. आता मला सांगा, माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, तुमचं देवावर प्रेम आहे? बोरवळकर मंडळी, महिला मंडळी, मोठ्याने उत्तर द्या. तुमचं देवावर प्रेम आहे की पैशावर, सोन्या नाण्यावर प्रेम आहे? लवकर सांगा, वेळ नाही माझ्याकडे. आ कशावर? देवावर. हा, असं भामट्यावानी बोलायचं नाही. बाबांनी खरं सांगितलं. बाबा म्हणले ताई, हे जे जग पळतंय ना माझं 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 करत, आता तुम्ही म्हणलात देवावर प्रेम आहे, बरोबर आहे ना? काहींचं उत्तर आलं. आता माझं कीर्तन संपलं, तुम्ही रस्त्याने चाललात, दोन मूर्त्या पडल्यात. एक मूर्ती आहे रामरायाची आणि एक मूर्ती आहे रावणाची. रावणाची मूर्ती आहे सोन्याची आणि रामरायाची मूर्ती आहे पितळाची. तुम्ही कोणती घ्याल? आ रावणाची घ्याल. खरं बोलता बरं का तुम्ही. हां, रावणाची मूर्ती तुम्ही हातात घ्याल, रामाची मूर्ती घेणार नाहीत. कारण सगळ्यांचं प्रेम जर कशावर असेल ना, काही जण म्हणतात रामाची घेईल. तुमचं कशावर प्रेम आहे हो? तुमचं पैशावर प्रेम आहे की देवावर? आ देवावर प्रेम आहे ना, मग कडा सगळ्या गळ्यातलं ते दागिने वगैरे द्या, महाराजाला देऊन टाका. हां देऊन टाका मला. तुमचं पैशावर प्रेम नाही ना, मग कशाला ठेवता जवळ? देऊन टाका महाराजाला, आमचं तरी भलं होईल ना. विठ्ठल विठ्ठल म्हणजे इथंच बघा, रावणाची मूर्ती आपण हातात घ्याल म्हणजे किती आपलं पैशावर प्रेम आहे. सांगू बाबा, बाबा चष्मेवाले बाबा, तुम्हाला जमीन किती हो? 10 एकर आहे. जमीन तुमची आहे का शेजारच्याची आहे? तुमचीच आहे ना, पण ती वडिलांनी घेतली असेल. वडील आहेत का? गेले. आजोबा गेले. तुम्ही एक दिवस जाणार आहे, पण जमीन मात्र इथंच राहणार आहे. ते म्हणतात ही काय मला मारायला आली की काय? विषय तशातला नाही बाबा,
पण बाबाने सांगितलं ताई जमीन माझी आहे, पण जमीन इथंच राहणार आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, इथे मनुष्याचे काय आहे. हा देह सुद्धा एक दिवस जाणार आहे, सोबत काहीच येणार नाही. मग जमीन तुमची आहे का? नाही. आता बाबा सावध झाले. आता म्हणतात ताई कोकाटे ताई ती जमीन माझी नाहीये. आता बाबाला कळलं तुमचं काहीच नाहीये. म्हणून तुकोबाराय सांगतात त्या देवाला आपलंच करा, कारण भगवान परमात्माच तुम्हाला तारू शकतो. बाकी सगळं येरा ती माईके दुःखाची जनती, नाही आधी अंत्य अवसान. विठ्ठल विठ्ठल. बाकी सगळं दुःखच बघायला भेटेल. बघा सांगू तुम्हाला, जीवनामध्ये सगळ्यात जास्त सुख जर कुठे असेल ना तर भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ आहे. कारण बाकी ठिकाणी तुम्ही कितीही लांब जा तुम्हाला दुःखच बघायला भेटेल. कितीही पैसा कमवा, घर माझं आहे, गाडी माझी आहे, बंगला माझा आहे, पोरगं माझं आहे, सुनबाई माझी आहे, पण हे तुमचं नाही आहे. जीवन जगत असताना जर तुम्हाला जगायचंच असेल ना दुसऱ्यांकरता जगा, दुसऱ्यांकरता वागा. एक ना एक दिवस तुमचा आल्याशिवाय राहणार नाही.